मुंबईतील मालाड भागात एका कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 45 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे। एका पेट क्लिनिकच्या बाहेर हा संतापजनक प्रकार घडल्याचे एका महिलेच्या तक्रारीनंतर उघडकीस आलंय। ठाणे महापालिकेच्या वृक्ष गणनेत वृक्षांचे अचूक ठिकाण शोधणे कठीण जात असल्याने नवी मुंबईच्या धर्तीवर वारसा वृक्षांची यादी जाहीर करण्याची मागणी पर्यावरण तज्ज्ञ रोहित जोशी यांनी केली आहे। पालघर जिल्हा पोटनिवडणुकीत 15 सरपंच आणि 77 सदस्य निवडून आले आहेत। यातील 5 सरपंच आणि 55 सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून 65 जागांसाठी उमेदवार न मिळाल्याने त्या रिक्त राहिल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70% आरोग्य सेवा खासगी डॉक्टरांच्या खांद्यावर असून सरकारी रुग्णालये तज्ज्ञ डॉक्टरांअभावी निकामी ठरत असल्याचा आरोप जनता आरोग्य दरबारात करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 9 मे रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून 60,000 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। नागरिकांनी तडजोडीसाठी सहभागी होण्याचं आवाहन केले आहे।